रात्रीला मला झोपायला एवढा उशीर झाला, कारण मी रात्री सगळं आवरून सोडून गाडीत सामान ठेवलं सगळं भरून, कारण सकाळी लवकर जायचं होतं. मग आम्ही निघालो. निघताना गाडीमध्ये डिझेल वगैरे भरलं आणि मग एकदाच रस्त्याने निघाल्या सनसन सनसन गाडी दादूनी गाडी चालवायला सुरुवात केली. रस्त्यामध्ये इतक्या क्यूट क्यूट अशा ह्या मेंढ्या दिसल्या खूपच पाहावंसं वाटत होतं. मग एकदाच आम्ही घरी पोहोचलो. घरी गेल्यावर सर्व एवढे खुश झाले सर्वांना नमस्कार वगैरे केला. आई तर इकडे तिकडे नुसतं वाटत पाहत होती येते की नाही म्हणून. माझ्या बहिणी वगैरे सगळ्या आल्या होत्या, बहिणीच्या मुली आल्या होत्या आणि बहिणीचे मुलं आले होते आणि सगळ्या बहिणीचे मुलं वगैरे आणि भाऊजी वगैरे सगळेच आले होते. फक्त आम्हीच तेवढं लेट आलो होतो. आणि आई बघा कशी मस्त नऊवारी पातळ वगैरे घालून बसली होती आणि मला अशी विक्ट्री दाखवून राहिली होती, कारण मी आईला म्हटलं होतं मी येत नाही म्हणून. तर आई नाराज झाली होती. मग मला पाहून म्हटली आले की नाही म्हणून. तर खरंच आई ती आईच असते, आईची माया खरंच कोणीच करू शकत नाही. म्हणून तर मला असं वाटते जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आपण खरोखर गेल्या पाहिजे, तिच्या समाधानासाठी तरी गेल्या पाहिजे. मग अशा प्रकारे मग आमची भाऊबीज सुरू झाली. तर मोठ्या ताईने माझ्या भावाला ओवाळलं. ही 3 नंबरची बहीण आहे, तिने पण ओवाळलं आणि मी पण. आम्ही सगळ्यांनी असं ओवाळणीचा हा कार्यक्रम वगैरे सर्व केला. माझ्या मुलींनी तिच्या भावांना ओवाळलं आणि माझ्या बहिणीच्या मुलींनी पण ओवाळलं. आमच्या सगळ्यांचं ओवाळणीचा कार्यक्रम झाल्यानंतर भावाने आम्हाला इतक्या छान छान अशा साड्या आणल्या होत्या त्या साड्या आम्ही सगळ्यांनी आपापल्या कलरनुसार चॉईस केल्या. खूप सुंदर अशा ह्या साड्या होत्या. आणि भाऊ म्हणायला लागला तुमच्यासाठी अजून काय आणू. म्हटलं नको रे, काहीच नको आणू, आम्ही आलो हेच आमच्यासाठी खूप झालं. माझ्या भावाने मला फटाक्याचा एवढा मोठा डबा दिला. मग आम्ही बाहेर फटाके घेऊन गेलो आणि मला तर फटाक्याची खूपच भीती वाटते. एवढा फटाक्याचा आवाज होता मग आम्ही आईसोबत घरामध्येच दिवाळी एन्जॉय केली. छान सुरसुऱ्या पेटवल्या आणि मग त्या सुरसुऱ्या उडवल्या. सगळ्याजणी एवढे खुश होते आणि म्हणून म्हणते आई असेल तोपर्यंतच घराला घरपण आहे. म्हणून आईसाठी का होईना आपण माहेरी गेल्याच पाहिजे.